नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 4 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण जीएमसी भरती नागपूर व धुळे मित्रांनो या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तसे मित्रांनो, तुम्हाला परीक्षेचे अपडेट जर माहिती नसेल येत्या 26 ऑगस्ट पासून आपली मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने जी की परीक्षा सुरू होत आहे आणि 4 सप्टेंबर पर्यंत मित्रांनो ही जी परीक्षा जी की चालणारी आहे, ज्या संदर्भाचा आपण डिटेल परीक्षा वेळापत्रक देखील व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्ही तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची देखील लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून तो देखील मित्रांनो परीक्षा अपडेटचा व्हिडिओ हा नक्की पाहून घ्या। तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 4 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, डॅश यांचा जन्म 6 जानेवारी हा डॅश म्हणून पाळला जातो। तर कोणाचा जन्मदिवस आहे जो की काय म्हणून पाळला जातो, या स्वरूपाचा प्रश्न आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की क, जे की बाळशास्त्र जांभेकर यांचा जन्मदिन हा 6 जानेवारी आहे आणि हा दिवस जो की पत्रकार दिन म्हणून हा जो आहे तो साजरा केला जातो। तर पत्रकार दिन हा कोणाच्या जन्मानिमित्त जे की साजरा केला जातो असा जर प्रश्न आला तर ते आहे उत्तर त्याचं बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाला जो की पत्रकार दिन म्हणून हा साजरा केला जातो। तर कधी साजरा केला जातो पत्रकार दिन, तर 6 जानेवारीला हा साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे पुढील, 2024चा विश्वचषक उपविजेता संघ कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भारत हा देश आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला, दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे। दूरदर्शन हे कशाचे माध्यम आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दृकश्राव्य जे की माध्यम आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 4 असा आहे पुढील, पित्तळखोरा या प्राचीन लेणी डॅश जिल्ह्यात आहेत, तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत पित्तळखोरा या प्राचीन लेणी। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 5वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांचा डॅश साली जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झाला आहे। तर जागतिक वारसास्थळामध्ये कधी समावेश झाला आहे? CSMTचा। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2004 साली जे आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं जे आहे जे की जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झालेला आहे। त्यानंतरचा पुढील 6वा प्रश्न आपला असा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा। तर चुकीची जोडी सांगायचं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जे की दिल्ली जे की हे मुंबई या ठिकाणी आहे, त्यामुळे ही जी आहे जी की चुकीची जोडी आहे। तर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये योग्य व अयोग्य जोड्या तुम्हाला निवडायला सांगितली जातील। पण जर आपला अभ्यास परिपक्व असेल तर आपण कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर जे म्हणून आपण निवडू शकतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, 2024चा विश्वचषक सामनावीरचा पुरस्कार कोणत्या खेळाडूंना जिंकला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की डेव्हिड हेड यांनी जे आहे जे की जिंकलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न 8वा, कराड व चिपळूण या 2 शहरांच्या मध्ये डॅश घाट आहे, तर कोणता घाट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कुंभारली घाट आहे। त्यानंतरचा 9वा प्रश्न, ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश साली झाली, तर कोण्या साली झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1936 साली जे आहे जे की ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली। त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला पुढील, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जे आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि या पुस्तकाचे ते लेखक आहेत। तसे मित्रांनो, तुम्ही IPS पॅटर्न आधारित GMCच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी अजूनही आपले टेस्ट सिरीज आणि जर तुम्ही नोट्स मिळवून असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळवून घ्या, ज्याद्वारे तुमचा या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये देखील 100% अभ्यासक्रम हा कव्हर होऊ शकतो, जर तुम्ही या परीक्षेला मित्रांनो क्रॅक करण्यासाठी इच्छुक असाल। आणि मित्रांनो, तुम्ही ते मिळवून असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक आहे, एक्झाम ओरिएंटेड आपण त्यामध्ये 100% सर्व काही कव्हर केलं आहे। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स वाचण्याची गरज नाही, मित्रांनो कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही, अगदी मित्रांनो कमी प्राइसमध्ये तुम्हाला ते सर्व काही मिळणार असेल आणि सर्व काही एक्झाम ओरिएंटेड आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। त्यामध्ये PYQ देखील आपण समावेश केला आहे, ज्यामुळे तुमचा अभ्यासक्रम हा परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये जे की मित्रांनो टेस्ट सिरीज मार्फत सराव देखील होणार असेल आणि नोट्स मार्फत तुमचा 100% वाचन देखील होणार असेल। त्यामुळे मित्रांनो वेळ न वाया घालता जर तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागला नसाल तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून
करून ते सर्व काही मिळवून घ्या. 100% मित्रांनो तुम्हाला मिळणार असेल आणि एकदम चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही उर्वरित या तासांमध्ये देखील तुम्ही सुरू करू शकता. जर मिळवायचं असेल तर आपल्या WhatsApp चॅनलशी कॉन्टॅक्ट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांची लिंक जी मित्रांनो मिळणारी असेल. त्यानंतरचा पाहूया आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 11वा असा आहे. 2025ची चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. त्यानंतर प्रश्न 12वा आपला. राहुल गांधी हे लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की रायबरेली या संघातून. त्यानंतरचा प्रश्न 13वा. IPL इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मिचेल स्टार्क हा खेळाडू आहे, जो की IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे डॅश जिल्ह्यात आहे? तर कोण्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नागपूर जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा. देशात एकूण किती टप्प्यात लोकसभेच्या मतदान पार पडणार आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ऑप्शन नंबर अ जे आहे मित्रांनो होईल याचं उत्तर. तर 5, जे की 5 टप्प्यात मतदान पार पडणार आहेत. ऑप्शन नंबर अ हे जे की याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप 15 क्वेश्चन आहेत, जे की मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो मागील व्हिडिओचे पार्ट तुम्ही जर पाहिले नसाल तर त्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीज किंवा नोट्स मित्रांनो घेतले नसतील त्यांनी आपल्या WhatsApp चॅनलशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. आणि चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो या परीक्षेच्या अंतिम दिवसात मित्रांनो तुम्ही लागायला सुरू करा. मित्रांनो आपली टेस्ट सिरीज ही परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित आहे, ज्यामुळे तुमचा सर्व परीक्षेचा अभ्यासाचा सराव हा मित्रांनो आपल्या टेस्टद्वारे होणारा असेल. तर मित्रांनो भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट्ससोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.